हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मागचा जो व्लॉग तुम्ही पाहिला असेल त्याच्याच संध्याकाळपासून मी इथं व्लॉगला सुरुवात केली आहे. देवाऱ्याजवळ 30 रांगोळी आहेत, बघू शकतात. आणि इथं मी आता वाती वळून घेत आहेत. म्हणजे जे आपण रेडीमेड वाती आणतो ना, त्यांना अगदी व्यवस्थित करून घेते, तेव्हाच ते व्यवस्थित पेटतात. आणि आता जस्ट मी हे जो देवासाठी वेगळं मी तेल ठेवत असते, ते मी भांडं रिकामं झालं होतं त्यामध्ये भरत आहे, त्यामध्ये भरलं आहे. आणि आता दिवे वगैरे लावते, संध्याकाळची दिवाबत्ती करते. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला विचारत असतात की संध्याकाळी कुठे कुठे तू दिवे लावत असते आणि कोणते दिवे आपण लावायचे असतात आणि का लावायचे असतात. तर असे प्रश्न मला बऱ्याचदा विचारले जातात. मी बऱ्याचदा शेअरसुद्धा केलं आहे. पण तरी आज मी स्वतःहून ज्या प्रकारे संध्याकाळची दिवाबत्ती करते किंवा सकाळची करते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वप्रथम आपण जो पितळीचा जो दिवा असतो ना, तो आपण देवाऱ्यामध्ये ठेवायचा. देवाऱ्यामध्ये तुम्ही मातीचा दिवा अजिबात ठेवू नका, पितळाचा दिवा तुम्ही ठेवा. आणि त्यानंतर आपण जे घराबाहेर आहेत तिथं देखील पितळीचा दिवा ठेवा. किंवा मग मातीचा दिवा तर तुम्ही अजिबात ठेवू नका. मातीचा दिवा फक्त तुळशीजवळ, तुळशी वृंदावनमध्ये किंवा मग माठाजवळ तुम्ही ठेवू शकतात. तर इथं मी बघा सगळे दिवे लावून घेतले आहेत आणि सर्वप्रथम मी देव्हाऱ्याला पुन्हा वाळून घेत आहेत. इथं मी दिवा पेटवून घेत आहेत. अगरबत्ती वगैरे लावून झाली आहे. धूप हवं तर धूप लावू शकतात. सकाळच्या पूजेला आपण धूप वगैरे लावतो, तर संध्याकाळी कपूर वगैरे आपण लावून फिरवू शकतात. आणि इथं देवाऱ्यामध्ये दिवा ठेवला आहे. आणि जो दुसरा दिवा आहे तो मी दाराबाहेर घेऊन चालली आहे. तर दाराबाहेर ठेवायचा असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हो आणि अलक्ष्मी आहेत ती बाहेर निघून जावी, म्हणून आपल्याला हा बाहेर दिवा तेवत ठेवावा लागतो. देवाजवळ, तुळशीजवळ आणि दाराबाहेर दिवा ठेवल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला माठाजवळ दिवा ठेवायचा असतो, जो म्हणजे आपल्या पितरांसाठी असतो. तर दररोज संध्याकाळी माठाजवळ एक मातीचा दिवा पेटवून ठेवायचा आणि त्याची जी वात आहे ती दक्षिणेकडे ठेवायची. तर अति उत्तम राहतं. पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद असतो, ते नाराज होत नाही. आणि बघा असं माझं सगळं दिवाबत्ती वगैरे झाली आहेत. आणि आज मी जी मसालादानी आहे, मसाल्याचा डबा आहे, तो स्वच्छ घासून घेतला होता आणि त्याला आता मी व्यवस्थित पुसून घेते आहेत, पूर्ण ड्राय करून घेते आहेत. तर पावसाळ्यामध्ये ना आपल्याला मसालादानीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण इथं सगळं अगदी व्यवस्थित आपल्याला ड्राय करून आणि मग मसाले भरायचे. दर 15 दिवसांनी तुम्ही हा डबा व्यवस्थित रिकामा करून घासून पुसून आणि त्यामध्ये वस्तू फिल करून घ्यायच्या आहेत. तर आपण खूप घाईमध्ये असतो. स्वयंपाक करताना आपले किती खरकटे हात लागत असतात मसाल्याच्या भांड्याला. घाईमध्ये सगळं काही सांडलंसुद्धा जाते आणि मग तसाच तो डबा आपला पडून असतो. महिना आपण त्याला अजिबात म्हणजे लक्षच देत नाही. तर आपल्याला एक दिवस असा एक निवडायचा की आपल्याला आज ही मसालादानी स्वच्छ करायची आहे, त्यामध्ये सामान आपल्याला भरायचं आहे. कारण त्यातल्या वस्तू देखील ना कमी होता कामा नये, संपू नये. असं म्हटलं जाते की मसालादानी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही खूप महत्त्वाची असते, खूप महत्त्वाचं हिचं काम असतं. कारण यामध्ये जर आपण मसाले ठेवले नाही, वापरले नाही, तर रुचकर स्वयंपाक आपण करू शकत नाही. तर आपल्याला ही मसालादाणी देखील खूप व्यवस्थितरित्या आपल्याला ठेवायची आहेत. अगदी सगळं सामान त्यामध्ये संपला नाही पाहिजे. त्यामध्ये पण मोहरी, जिरं आणि हळद, तिखट ह्या गोष्टी संपल्याच नाही पाहिजे. तर आपण वेळोवेळी यांना स्वच्छ करून पुन्हा आपण भरून ठेवायचं आहे. खाली ना हे सांडलं जाते आणि डबा खराब होतो. त्यासाठी मी इथं एक टिश्यू पेपर अंथरत आहे. तुम्ही साधा पेपर देखील यूज करू शकतात. तर एक 2 कारणं आहेत हे टिश्यू पेपर इथं टाकायचा. सांडलं जाईल आणि डबा खराब होईल, त्या कारणाने सुद्धा मी इथं टिश्यू पेपर टाकत आहेत. आणि अजून एक कारण आहे की जे मसाले आपण ठेवणार आहेत त्यामध्ये पावसाळ्यामुळे जे काही मॉइश्चर इथं होईल ना, ते हा जो पेपर आहे ते शोषून घेईल आणि आपले जे मसाल्यामध्ये ना बारीक बघा किडे होऊन जातात लगेचच ह्या पावसाळ्यामुळे. तर ते होणार नाही. आपले मसाले देखील छान राहतील, व्यवस्थित राहतील. तर बघा जे आधीचे मसाले होते ना, मी काढून ठेवले होते घासायला ठेवण्याआधी,
ते सगळे मी आधी यामध्ये टाकून घेत आहे आणि मग नंतर बरणीमध्ये जे ठेवलेले आहेत ते सगळे काही यामध्ये टाकून देते. तर अशी आपली मसालेदाणी फुल राहिली ना तर आपल्याला खूप छान वाटतं. बघा तुम्ही एखाद्या वेळेस त्यामध्ये 2 गोष्टी जर कमी असतील आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या गोष्टी कमी वाटल्या की आपल्याला देखील असं काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. तुम्हाला देखील हा अनुभव असला असेल की पूर्ण भरलेला जर डबा दिसला ना मसाल्याचा डबा तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं स्वयंपाक करताना की सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल आहेत आणि आपल्याला कुठल्याही गोष्टी आता इथं ऐन वेळेवर ते काढायचे नाही आहेत. तर ऐन वेळेवरती अशी गडबड होऊ नये त्यामुळे आपल्याला हा मसाल्याचा डबा वेळ काढून पूर्ण भरून ठेवायचा आहे. तर इथं बघा मी सगळं काही भरून ठेवते. यामध्ये मी गरम मसाला आणि एक कुठलाही मसाला चिकन मसाला किंवा सब्जी मसाला किंवा मग त्यामध्ये किचन किंग मसाला एक मी त्यामध्ये भरून ठेवते. कुठल्याही सुक्या भाजीला पातळ भाजीला थोडासा वेगळा मसाला टाकला की चव येते. तर मी आता इथं किचन किंग मसाला भरून ठेवते. गरम मसाला माझ्याकडचा संपला तर मी अंगडे साहेबांना लगेच सांगितलं की मला कुठेही तुम्ही बाहेर जाणार तेव्हा येताना घेऊन याल. आणि इथे माझी मसालादाणी अगदी फुलफिल करून झालेली आहेत आणि खूप छान वाटतं हे सगळे मसाले असे व्यवस्थित आपण भरून ठेवले तर. संपण्याच्या आधीच आपल्याला हे मसाले भरून घ्यायचे आहेत. कधी पण पूर्ण संपू द्यायचे नाही, अगदी पूर्ण तळ लागू द्यायचं नाही. जसं धान्यालासुद्धा आपण कधीही पूर्ण संपू द्यायचं नसते. थोडंफार धान्य किंवा पीठ डब्यामध्ये असेल तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी आणून घ्यायच्या आहेत आणि डबे भरून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करते, तो म्हणजे सोया पुलाव. तर मी सोयाबीन घेतले आहेत. अगदी छोटेवाले जे असतात ना, सगळ्यात मिनी सोया जे असतात ते मी घेतले आहेत आणि गार पाण्यामध्येच त्यांना मी इथं भिजत घालत आहे. तर गरम पाणी आपण जेव्हा घालतो जेव्हा आपल्याला भाजी करायची असते, पण आता भाजी करायची नाही तर मी त्यांना साध्या पाण्यात भिजत घातले होते एक 5 ते 10 मिनटं. नंतर त्यांना निथरून घेतले होते. आणि आता काय काय साहित्य घेतलं आहे मी ते दाखवते. तर बघा कांदा घेतला आहे उभा चिरून, हिरव्या मिरच्या पण उभ्या चिरल्या आहेत, आलं लसणाची पेस्ट, एक टोमॅटो कापला आहे, कढीपत्ता घेतला आहे, थोडे शेंगदाणे घेतले आहेत आणि सोयाबीन घेतले आहेत आणि सोबत एक छोटा बटाटा देखील मी धुवून सोलून आणि कट करून घेतलेला आहे. हे सगळं नॉर्मल साहित्य आहे, पण तुम्हाला जर सांगितलं याचा टेस्ट खूप छान येतो. ह्या सोया पुलावचा कुकरमध्ये बनवते, अगदी झटपट बनतो आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतो. खिचडी किंवा मग डाळ भाताने कंटाळा आला असेल तर तुम्ही असा हा पुलाव घरच्या घरी बनवू शकतात आणि खूप खूप टेस्टी लागतो. लहान मुलांना देखील आपण देऊ शकतो. तर असं काही मी सगळं साहित्य काढून ठेवलं तुम्ही बघू शकतात. आणि यामध्ये मी हा एक बिर्याणी मसाला घालणार आहे. पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला तुम्ही काहीही घालू शकतात. तर माझ्याकडे आता पुलाव जो मसाला असतो तो अवेलेबल नव्हता तर मी बिर्याणी मसाला घालते. आणि जर यातलं काही तुमच्याकडे अवेलेबल नसेल ना तर तुम्ही सरळ खडे मसाले घालू शकतात. आणि जर असे मसाले असेल ना तर खडा मसाला घालायची गरज नाही. कोथिंबीर वगैरे धुवून कट करून घेत आहे आणि साईडला ठेवून देईल म्हणजे पटकन हाताशी असल्यानंतर सगळं सामान आपल्याला पटापट टाकता येतो. तर असं छान फ्रेश कोथिंबीरसुद्धा मी घेतला आहे, कट करून घेतला आहे आणि आता रेसिपीला करते सुरुवात. आज ना मी मोठा स्टँड वापरत नाही आहे, छोटा स्टँड वापरते. त्यामुळे थोडंसं मला दाखवायलासुद्धा थोडा प्रॉब्लेम आला होता, पण तरी रेसिपी पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघाल. तर आता मी बघा कुकर ठेवला आहे आणि आम्ही 4 जण आहोत. 4 जणांना आम्हाला एवढं कुकरमध्ये पुलाव किंवा भात किंवा मग जे काही असेल ते म्हणजे पुरतं आम्हाला. तर मी तेल घेतलं आहे, अंदाजे घेतलं आहे. थोडंसं पुलावमध्ये जास्तच तेल लागतं, पण तेल घेतलं आहे एक 3 चमचे तुम्ही समजू शकतात आणि त्यामध्ये 1 चमचा मी तूप घालणार आहे. तुम्ही इथं बटर देखील घालू शकतात, खूप छान टेस्ट येतो तूप किंवा बटर घातल्याने. तर इथं मी 1 चमचा इथं तूप घालत आहे, बघू शकतात. छान गावरान तूप आहे, देशी तूप आहे. तर त्याचा सुगंधही खूप छान येतो आणि टेस्ट देखील खूप छान येतो. त्यामध्ये मी 2 तमालपत्र घालते. तमालपत्राने खूप छान टेस्ट आणि सुगंध दोघेही येतो. आणि त्यामध्ये आता जिरं घातलं आहे. मोहरी आपल्याला घालायची नाही आहे, फक्त जिरं घातलं आहे. जिरं तडतडलं मग आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे ना ऑप्शन आहे, पण मला प्रचंड आवडतात. खिचडी, फोडणीची खिचडी असेल किंवा मग पुलाव असेल, काही असेल ना किंवा शिळा भाताला फोडणी द्यायची असेल तर मी शेंगदाणे नक्कीच घालते आणि छान लागतात खरं तर.
तर मी शेंगदाणे घातले आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालते आणि लगेचच मग त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि कांदा घालते. तर हे सगळं मी एकानंतर एक पटापट घालून घेते आणि मग छान त्यांना मिक्स करून घेईल. तर कांदा आपला छान गुलाबी रंगावरती होईल तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि कुकरमध्ये ना झटपट होतो, फार काही वेळ लागत नाही. सगळी तयारी करून ठेवली की आपला हा जो पुलाव आहे हा अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जातो. इमर्जन्सीला जर कोणी आलं ना पाहुणे तर तुम्ही असा पुलाव त्यांना करून देऊ शकता, तर तेही खुश होतील. त्यासोबत लोणचं, पापड किंवा कोशिंबीर किंवा मग कढी किंवा मग नुसतं दही जरी दिलं तरी खूप छान वाटेल. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे, कांदा लवकर परतला पाहिजे म्हणून. आणि त्यामध्ये मी आता कढीपत्ता घातला आहे, टोमॅटो घालते आणि हे देखील सगळं काही व्यवस्थित ढवळून घेईल. मसाले आपण टाकत गेले ना, म्हणजे जिन्नस टाकत गेलो की आपण व्यवस्थित त्यांना मिक्स करत राहायचं, म्हणजे ते सगळीकडून छान होतात. आणि आता यामध्ये बाकीचे मसाले घालते, जसं हळद घालते, धणे पावडर घातली आहे, नंतर हा किचन किंग मसाला घालते आणि त्यानंतर बिर्याणी मसाला देखील मी घालणार आहे. 1-1.5 चमचाभर मी बिर्याणी मसाला घातला आहे आणि 1 चमचाभर मी किचन किंग मसाला घातला आहे. बिर्याणी मसाला नसला तर मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे पुलाव मसाला नव्हता म्हणून मी बिर्याणी मसाला घातला आहे, तर तुम्ही पुलाव मसाला घालू शकता. आणि त्यानंतर इथं मी बटाटा आणि जे निथरत घातले होते सोयाबीन ते टाकले आहेत आणि त्यांना अगदी व्यवस्थित त्यांनाही ढवळून घेईल. छान असं ते फ्राय करून घेईल, थोडं 1-2 मिनटं परतून घेईल त्यांना. आणि बघा की छान दिसतंय असं परतल्यानंतर. आणि आता यामध्ये तांदूळ घालेल. तांदूळ कुठलेही घेऊ शकतात तुम्ही, बासमती घ्या किंवा वडा कोलम घ्या, कुठलेही घ्या. मी वडा कोलम वापरते नेहमीच आणि बासमती पण आणून ठेवते. एखाद्या वेळेस वेगळं काहीतरी म्हणजे बनवायचं असेल तर मग मी ते यूज करते. स्वादानुसार मीठ घातलं आहे आणि आता हिशोबाने यामध्ये मी पाणी घालत आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालणार आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये हा पुलाव खूप छान होतो आणि खूप टेस्टी होतो. मी वडा कोलम तांदूळ वापरले आहेत, तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकतात. आणि असा हा आपला झटपट पुलाव ना खूप छान तयार होऊन जातो. आज माझं काय चुकलं माहिती आहे का? नाही, बनवताना काही चुकलं नाही, पण तुम्हाला दाखवताना मात्र चुकलं. जेव्हा कुकरच्या शिट्ट्या झाल्या, कुकर ओपन केल्या तुम्हाला दाखवायचं होतं किंवा ताट सर्व करून दाखवायचं होतं, वाढून दाखवायचं होतं, ते दाखवता आलं नाही कारण अंकितला खूप भूक लागली होती. मग मी बाकी घरच्यांनासुद्धा वाढून दिलं आणि मग मला आठवलं की तुम्हाला हा झाल्यानंतर दाखवायला मी विसरलेच. तर बघा अशा प्रकारे हा भात झालेला आहे, पुलाव झालेला आहे. सोया पुलाव अगदीच रेडी आहे. तर चला आजचा व्लॉग एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.